पावसानं उभं पीक पाण्याखाली आले। काढणीला आलेल्या सोयाबीनमध्ये अक्षरशः तळं असावं असं पाणी भरले। गुडघाभर पाण्यातून शेतकरी कसरत करत सोयाबीनची काढणी करतोय। धाराशिवच्या कळंब तालुक्यातल्या शेळका धानोरातली ही चित्र। गुडघाभर पाण्यात बाजेचा वापर करत सोयाबीन काढणं सुरू आहे। अगोदरच पावसानं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय। काहीतरी पदरात पडावं यासाठी संकटाशी शेतकऱ्याचा सामना सुरू आहे। किमान थोडं तरी पीक हाती यावं यासाठी शेतकऱ्याचा हा आटापिटा। जीवाचं रान करून पीक घेतलं, पण हेच पीक पावसानं मातीमोल केलं। मात्र त्यातूनही जेमतेम उरलेलं पीक तरी हाती येतंय का यासाठी म्हणून जीवाचा आटापिटा या शेतकऱ्याकडून केला जातोय। गेले 50 वर्ष झाले इतका पाऊस कधीच झाला नाही। महिना होऊन गेला पाऊस चालू आहे। ह्या 3 दिवसात तर अतिवृष्टी म्हणजे मुसळधार पाऊस झाला। कमरा इतकली पाण्यामध्ये आम्ही सोयाबीन काढतो। शासनानं आम्हाला तात्काळ मदत द्यावी। 3 दिवस झाला आम्ही पाण्यातच सोयाबीन काढतो। 2 एकर सोयाबीन आमचं पाण्यात गेलंय। गेले 50 वर्ष झाले इतका पाऊस कधीच झाला नाही। महिना होऊन गेला पाऊस चालू आहे। ह्या 3 आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।